हाय, हॅलो, नमस्ते सगळ्यांना. मी सीमा. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. आज आहे 26 जानेवारी, म्हणजेच हा व्लॉग थोडासा उशिराच येईल. तर आता इथे मी आलेली आहे मुलाच्या शाळेमध्ये आणि मला येण्यासाठी थोडासा अर्धा तास उशीरच झाला. तोपर्यंत झेंडावंदन, त्याचप्रकारे ध्वजारोहण झालं होतं आणि इथे मुलांचे बरेचसे कार्यक्रम चालू होते. तर ही होती झाशीची राणी आणि इथे मुलांचे आता योगा आणि मल्लखांब यासारखे वेगवेगळे प्रकार करून दाखवण्यात आले आणि हे सगळं बघत असताना मला माझं बालपण आठवलं. सगळ्यांनाच आठवलं असेल आणि प्रत्येक पॅरेंट्स मला असं वाटतं या दिवशी शाळेमध्ये गेले असतील आणि कार्यक्रम पाहिले असतील. तर बरेचसे कार्यक्रम मी पाहिले आणि आता मी चाललेली आहे घरी. तर ही आहे माझ्या मुलांची शाळा. तर मोठा मुलगा याच शाळेमध्ये शिकला होता आणि लहान देखील याचमध्ये आहे. तर मी माझी तयारी करून त्याला शाळेत पाठवलं होतं. मी नंतर गेले होते आणि आले देखील लवकर, कारण की घरामध्ये बरंचसं काम माझं तसंच पडून होतं. तर आता हा मुलगा आलेला आहे शाळेमधून आणि आता इथे घरी आल्यानंतर मी काय केलं, नाश्ता वगैरे काहीच बनवून गेले नव्हते, कारण की तिथे 7:30 वाजता पोहोचायचं होतं आणि मी जवळपास 8 वाजेपर्यंत शाळेमध्ये पोहोचले होते. म्हणजे तुम्हाला समजू शकतं मला बराचसा उशीर झाला होता. आल्यानंतर मग मी पटकन इथे जी रात्रीची भांडी घासून ठेवलेली ती इथे आता लावून घेते. तोपर्यंत या ज्या आमच्या आई होत्या, म्हणजे माझ्या सासूबाई, त्यांनी झाडून वगैरे घेतलं होतं आणि आता त्यांच्या डोळ्याचं झालेलं आहे ऑपरेशन. त्याच्यामुळे ना त्यांना जास्त म्हणजे असं हवा आणि थंड वातावरण नाही सहन होत, त्यामुळे त्यांनी असं स्कार्फ वगैरे बांधला होता. तर मग आज 26 जानेवारी, मग आज करायचं काय, तर आज काहीतरी स्पेशल झालंच पाहिजे आणि म्हणून मग आजचा माझा बेत होता खीर, बटाट्याची भाजी, चपाती आणि सोबतच इथे मी शेवग्याची आमटी बनवून घेणार आहे. तसं तर मला वरण भातच बनवायचा होता, पण बटाट्याची भाजी आमच्या आई काही खात नाहीत आणि त्यामुळे वरण भात आणि चपाती कसं देणार ना, म्हणून मग मी वरण भाताच्या ऐवजी शेवग्याची आमटी इथे मी बनवून घेणार आहे. तर खीर मी इथे बनवून घेतली, शेवयाची खीर. आता खीर वगैरे म्हटलं तर दुधामध्ये जर आपण गूळ टाकला तर दूध फाटतं, म्हणून मग मी इथे पाऊण वाटी साखर घातली आणि मस्तपैकी तुपामध्ये शेवया वगैरे परतून घेतल्या. दूध घातलं, अजिबातच पाण्याचा वापर केलेला नाहीये त्यामध्ये आणि वेलची आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स शेवयांमध्येच परतून घेऊन दूध घातलं, साखर घातली आणि आता उकळत ठेवलेलं आहे. सकाळी मी नाश्त्याला पोहे बनवले होते, कारण की एवढा वेळच नव्हता आणि यावेळेस 26 जानेवारी रविवारी आला होता आणि त्यामुळे मग सगळीच धावपळ, कारण की सुट्टीचा दिवस असतो, क्लासला सुट्टी होती आणि कसं आहे एकच दिवस सुट्टी मिळाल्यामुळे मी देखील थोडंसं आरामातच उठले होते, कारण की रोजची सकाळ 5:15 वाजताच होते. तर आज थोडंसं रिलॅक्स व्हावं म्हणून मी थोडंसं पडले, तर मग सगळ्याच गोष्टीला उशीर झाला. तर असो, तर इथे खीर बनतीये तोपर्यंत बाजूला ना मी कुकरमध्ये डायरेक्ट शेवग्याच्या शेंगाची आमटी बनवून घेणार आहे. तर इथे मसाल्यातली न बनवता तुरीच्या डाळीमध्ये मी शेवग्याची आमटी बनवून घेणार होते. तर इथे ना मी फोडणी दिली, टोमॅटो, आलं, लसूण आणि जिरं चांगलं ठेचून तेलामध्ये परतलं आणि त्यामध्ये धुवून घातलेली तुरीची डाळ आणि टोमॅटो घालून फोडणीला लावून दिलेले, तिखट वगैरे चवीनुसार मीठ घालून. आणि ही डाळ शिजली ना 3 शिट्ट्यांमध्ये, मग मी काढून वरतून शेंगा घालून देणार आहे. शेंगा आधीच जर घातल्या त्या खूप मऊ शिजून जातील आणि म्हणून मला मऊ शिजलेल्या शेंगा नको होत्या, म्हणून मी कुकरमध्ये आधी मस्तपैकी तिखट डाळ फोडणी देऊन शिजवून घेतली आणि मग नंतर कुकर थोडंसं थंड झालं की त्यामध्ये शेंगा घालून घेणार आहे. तोपर्यंत तिकडे कुकर होतोय आणि इकडे मी बटाट्याची भाजी करून घेतली. तर आज मी खरं तर हिरव्या मिरच्यांमध्ये बनवणार होती, पण हिरव्या मिरच्यांमधली भाजी मुलांना काही आवडत नाही, त्यांना लाल भाजीच आवडते. म्हणून मस्तपैकी जिरं, मोहरी आणि आलं लसूण पेस्ट सोबतच लाल तिखट घालून छान अशी खमंग फोडणी तयार केली, कढीपत्ता वगैरे घालून आणि बटाट्याच्या फोडी घातल्या. मंद आचेवरती वाफेवर शिजवून घेतलं, पाण्याचा वापर अजिबात नाही केला. तर छान असं 5 ते 7 मिनिटांमध्ये ही मंद आचेवरती भाजी शिजून तयार झाली. कोथिंबीर घालून आता हिला मी साईडला करते. चपातीचं पीठ मी मळून ठेवलंच होतं. आता मी काय करते, इकडे भरभर चपात्या बनवून घेणार आहे, कारण की आता भरपूर असा वेळ होत चाललेला आहे आणि जवळपास आता म्हणाल तर 12:15 वाजत आलेले आहेत आणि जेवणाचा वेळ देखील लवकरच
करता होईल म्हणून माझी इकडे चाललेली आहे घाई. काम देखील भरपूर शिल्लक पडलं होतं कारण की सकाळी रविवार असल्यामुळे मी काहीच उरकलं नव्हतं. अंघोळ वगैरे करून तशी शाळेमध्ये गेली होती, त्यामुळे झाडूपासून सगळंच पडलं होतं. तर बरं झालं मला आईंनी मदत केली, झाडू वगैरे मारून घेतला त्यांनी. मग आता म्हटलं बाकीचं काम मी पटपट आता उरकून घेते. तर आता इथे मी फटाफट चपात्या बनवून घेणार आहे. आणि आता बघा, आज तर तसं बघायला गेलं तर मी विचार करत होते की बटाट्याची भाजी, पुरी आणि खीर असा माझा बेत होता 26 जानेवारी निमित्त. पण ना खोकला इतका झालेला आहे आणि मुलं पुऱ्या जर केल्या ना तर जास्त खाणार नाहीत आणि म्हणून इथे मी पुऱ्या कॅन्सल करून चपातीच म्हटलं बनवूया. तर आता इथे मी पटकन चपात्या वगैरे बनवून घेते. बऱ्याचदा असं होतं, की घाई गडबडीमध्ये काम करायला गेलं, की काहीतरी हातातून सांडतं किंवा मग काहीतरी गॅसवर उतू जातं. तर तसाच आज प्रकार झाला होता. म्हणतात ना, नकटीच्या लग्नाला 700 विघ्न, तसंच आज काहीसं झालं होतं. खीर बनवत ठेवली आणि थोडंसं माझं दुर्लक्ष झालं. गॅस थोडासा मी मध्यम आचेवरती केला होता. तोपर्यंत खीर इथे गॅसवर उतू गेली. तर आता मला पूर्णच गॅस धुवून काढावा लागेल, कारण की रात्रीच मी धुतला होता. पण आता पुसून तर ते काही निघणार नाही आणि गॅसवर ते खीर सांडली होती. त्यामुळे दूध आणि साखर याचं कॅरॅमल बनून चांगलंच कार्बन याचं तयार होऊन गॅसला चिकटलं होतं. तर म्हटलं आता पुसण्यात काही अर्थ नाही, त्यात जास्त वेळ जाईल. म्हणून म्हटलं मग गॅस आणि हे जो गॅसचा ओटा आहे तो पूर्णपणे घासून स्वच्छच करावा लागेल. कारण की मग पुसल्याने देखील ते निघणार नाही. कारण की कार्बन एकदा जर चिकटलं ना दुधाचं किंवा मग साखरेचं, तर ते घासूनच काढावं लागतं. तर इथे मी ना गॅसचा ओटा आणि इथे भिंत वगैरे ओली करून घेतली. गॅसवर देखील थोडंसं पाणी घालून घेतलं आणि आता काय करणार आहे, सर्फ वगैरे न घालता लिक्विड जे आपलं डिशवॉश आहे, लिक्विड डिशवॉश, तर चमचाभर मी इथे घालून घेणार आहे आणि पटापट छान असं स्क्रबने घासून घेणार आहे हे. तर आता लिक्विड डिशवॉशने आपण जर गॅसचा ओटा धुतला ना तर पटकन धुतला जातो, स्वच्छ निघतो. आणि तेच जर आपण सर्फ वगैरे वापरलं ना, पाणी जास्त लागतं आणि पटकन त्याचा गुळगुळीतपणा निघत नाही. तर त्यामुळे मी गॅसचा ओटा, गॅस स्वच्छ करण्यासाठी इथे ना लिक्विड डिश वॉश वापरते. तर आता बघा, इथे मी पूर्णपणे आता गॅसचा ओठा क्लीन करून घेतला. भिंतीवर थोडंसं तेलाचे वगैरे असे थेंब उडालेले आहेत, तर ते देखील मी स्वच्छ करते. आणि आता गॅसचा जर बर्नर बघत असाल तर भरपूर असा काळा झाला होता, भरपूर अशी खीर खाली सांडली होती. तर आता त्याला देखील मी काय करते, तारेच्या कात्याने हे व्यवस्थित क्लीन करणार आहे. आज भरपूर कामं होती आणि म्हणून मग मी विचार केलेला पटकन स्वयंपाक वगैरे आवरून आज मला बाहेर जायचं होतं. पण नेमकं या खिरीने गोंधळ घातला आणि आता इथे मला ते गॅस वगैरे स्वच्छ करण्यात आणि भांडी आणि बाकीचं काम करण्यामध्ये मला असं वाटतंय थोडासा उशीर होणारच आहे आणि मग बाहेर जायला देखील थोडासा उशीरच होणार आहे. तर असो, किचनचा ओटा आणि गॅस असं तर नाही सोडून जाऊ शकत आपण. म्हणून मग मी काय केलं, पूर्ण हे आता क्लीन करूनच बाहेर जायचं, म्हणजेच आल्यानंतर जास्त काही आपल्याला काम पडणार नाही. तर ह्या हेतूने मी पूर्णपणे गॅस ओटा घासूनच घेतला. तर आता हे तारेच्या कात्याने घासतीये, पण हे जे चिकटलंय ना ते निघत नाहीये. तर थोडंसं मी सुरीने हे घासून काढून घेणार आहे याचा काळपटपणा. थोडंसं ओलं केलं होतं आणि थोडंसं आपण लिक्विड डिशवॉश वापरलं होता, त्यामुळे हे पटकन निघालं. तर आता थोडंसं सुरीने जे काही हे जे स्क्रू वगैरे असतात तर त्याच्यामध्ये थोडासा काळपटपणा होता, तर तो मी काढून घेतला. आणि आता हे जे गॅस आणि ओटा जो आहे आणि गॅस जो आहे तो व्यवस्थित पाण्याने मी आता धुवूनच घेते, कारण की पुसत बसण्यामध्ये जास्त काही वेळ घालणार नाही मी. पटापट पाणी घालून हे सगळं धुवून घेऊन वायपरने पटकन क्लीन करून घेणार आहे. तर काही गोष्टी अशा असतात ना की पुसून घेण्यामध्ये मला कधी-कधी असं वाटतं की ते जास्त वेळ जाईल, त्यापेक्षा पटकन धुवून घेतलेलंच बरं. म्हणजे स्वच्छ लख्ख असं गॅसचा ओटा आणि किचन देखील निघेल. तर आता इथे पाणी बघा, मी गॅसच्या ही जी पाठीमागची भिंत आहे त्याच्यावरती मी अशा पद्धतीने वरतून टाकते ग्लासाने आणि आता हे जे पाणी आहे ते पटापट मी वायपरने काढून घेणार आहे. तर सकाळचा कार्यक्रम 26 जानेवारीचा भरपूर खूप छान असा झाला. तर मी शाळेत गेले होते. आमच्या कॉम्प्लेक्समध्ये देखील असतो, पण मला तो अटेंड करायला काही वेळ वेळ मिळाला नाही. कारण की जर मी तिथे थांबली असती, तर आणखीनच वेळ झाला असता. तर ते सगळं अटेंड करायला नंतर माझा मोठा मुलगा आणि माझे मिस्टर वगैरे गेले होते. पण म्हटलं मग तोपर्यंत घरातलं सगळं उरकूया. तर असो, आता 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन. आता हे सगळ्यांनाच माहिती आहे, हे काही सांगायची गरज नाहीये. आणि 15 ऑगस्ट म्हणजेच
स्वातंत्र्य दिन. तर आता 26 जानेवारीला आपल्या भारताचं जे संविधान होतं, तर ते लागू करण्यात आलं होतं 26 जानेवारी 1950 या दिवसापासून. तर त्यामुळे 26 जानेवारी हा म्हणजे या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले असं मी बऱ्याच जणांकडनं ऐकते. तर ते काही म्हणजे हे चुकीचं आहे. 26 जानेवारी 1950 ला आपलं जे संविधान आहे ते लागू करण्यात आलं होतं सगळ्या भारत देशामध्ये. तर लक्षात ठेवा की स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन दोन्हीही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं होतं आणि 26 जानेवारीला आपलं संविधान लागू करण्यात आलं होतं. तर काही कन्फ्युजन आणि गोंधळ वगैरे आणायचं नाही. बऱ्याच जणांना माहिती असेल, पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी मी ही माहिती दिली. तर आता इथे ना आता कन्फ्युजन का होतं ते देखील मी सांगते. कारण की दोन्हीही दिवशी सेलिब्रेशन बऱ्यापैकी सेमच केलं जातं. म्हणजे झेंडावंदन, ध्वजरोहण केलं जातं, बरेचसे कार्यक्रम केले जातात, परेड वगैरे होतात. त्याच्यामुळे ना थोडंसं कन्फ्युजन होतं बऱ्याचशा लोकांना. ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी काही नाही, पण ज्यांना नव्हतं माहिती त्यांच्यासाठी मी हे सांगण्याचा छोटासा माझा प्रयत्न होता. तर आता हे किचनचा ओटा व्यवस्थित मी क्लीन केला, वायपरने पाणी काढून घेतलं आणि इथे सिंकमध्ये ना भरपूर अशी भांडी पडलेली स्वयंपाकाची. तर आता म्हटलं हे पहिलं सिंकमधली भांडी क्लीन करून घेते. तर आता ही सगळी भांडी मी घासून घेते आणि मग लगेचच ही धुवून ठेवून देणार आहे. तर इथे ना एक आवर्जून गोष्ट मला सांगावीशी वाटते. तसं बघायला गेलं तर आपला जो भारत देश आहे म्हणजे सर्व धर्म समभाव असा आपला भारत देश संविधानामध्ये असं लिहिलेलं आहे. तर मग सर्व धर्म जर समान असतील तर मग इथे म्हणजे बघा क्रिसमस येतो, दिवाळी येते, ईद येते, प्रजासत्ताक दिन येतो, स्वातंत्र्य दिन येतो, 14 एप्रिल येते. त्याच्यानंतर भरपूर भरपूर असे जे सण असतात. तर असे सण आले ना की जी माझी मुलं आहेत ना तर ते लगेच म्हणतात, "मम्मी उद्या हे आहे, हा सण आहे, मग उद्या आपल्या घरी काय बनणार आहे? मग उद्या काहीतरी बनव." तर असंच असतं आणि ठीक आहे खाण्याच्या गोष्टीमध्ये म्हटलं तर मग आम्ही सगळेच खवय्ये आहोत आणि आम्हाला फक्त एक निमित्त हवं असतं आणि आम्ही त्या निमित्ताचा पुरेपूर वापर करतो. तर ईद वगैरे असेल तर आम्ही चिकन बिर्याणी वगैरे बनवतो आणि आता स्वातंत्र्य दिन आहे तर मग मी आज मस्तपैकी खीर, बटाट्याची भाजी, चपाती त्याच्यानंतर शेवग्याची आमटी, भात असा आजचा मेनू होता. तर क्रिसमस वगैरे आला तर आम्ही केक वगैरे बनवतो. अशा प्रकारे म्हणजे आम्ही ना असं म्हणजे हा धर्म नाही पाळायचा किंवा तो धर्म नाही. प्रत्येक धर्माला आपण रिस्पेक्ट केलाच पाहिजे. जर आपण एकमेकांना जर रिस्पेक्ट देणार तरच आपल्याला समोरून रिस्पेक्ट मिळणार असं माझं प्रामाणिक मत आहे. तर मी माझ्या क्लासमध्ये आलेल्या मुलांना देखील तेच सांगत असते. प्रत्येक धर्माचा रिस्पेक्ट आपण केलाच पाहिजे. तर आता असो तर इथे मी सगळी भांडी व्यवस्थित आता घासून घेतलेली आहे. किचन ओटा पूर्णपणे क्लीन झालेला आहे. बऱ्यापैकी माझं काम उरकलेलं आहे. पण आता राहिलेलं आहे जेवण करायचं बाकी आहे. पण आणखीन जेवणाचा वेळ झालेला नाहीये. तर मग आणखीन 2-3 जी कामं होती ती पटकन उरकून घेणार आहे आणि मग आम्ही सगळेजण जेवण करायला बसणार आहोत. आपण भारताचे देशवासी आहोत. आपल्याला आपल्या भारताचा गर्व असला पाहिजे. कारण की या भारतातच आपला जन्म झालाय. आपण लहानाचे मोठं इथेच झालेलो आहोत. आपलं करिअर पूर्ण इथेच होणार आहे आणि कदाचित आपण याच मातीमध्ये पुन्हा नाहीसे होणार आहोत. त्यामुळे आपल्याला या भारत मातेचा अभिमान, गर्व असणं गरजेचं आहे. जसं की आता मी पाहते की बऱ्याच ठिकाणी आपल्याला प्रत्येक माणसाला आपल्या धर्माचा जसा अभिमान असतो, तसंच इतर धर्माचा देखील आपण रिस्पेक्ट केला पाहिजे. तर असो, इतकं काही मी आता पुढे जात बसणार नाही. आता इथे मी सगळी भांडी वगैरे व्यवस्थित क्लीन केली आणि आता इथे सिंकमध्ये जी जाळी होती तर त्यामध्ये भरपूर असे अन्नाचे कण पडलेले तर ते मी काढून घेतले. किचन सिंक व्यवस्थित घासून वगैरे घेणार आहे आणि हे घासून झाल्यानंतर इथे जे किचन काउंटर टॉपवरती पाणी पडलेलं आहे तर ते सगळं व्यवस्थित क्लीन करते. तर रविवारचा दिवस जरी असला तरी सगळ्यांना सुट्टी असते. पण आपण ज्या महिला असतो ना आपल्याला सुट्टी नसते. मग तो रविवारचा दिवस असो किंवा कुठलाही दिवस असो. पण सुट्टी नाही म्हणून आपण त्याकडे स्वतःकडे दुर्लक्ष करायचं असा त्याचा अर्थ होत नाही. मस्तपैकी सुट्टीच्या दिवशी आपल्या आवडीचे काहीतरी मेनू बनवून खा, कुठेतरी बाहेर फिरायला जा, मूव्ही बघा, छान-छान आवडीची पुस्तकं वाचा आणि स्वतःला वेळ द्या. कारण की कधी-कधी असं होतं आपली ही जी मुलं आहेत ना, ती आता मोठी होऊन छान अशी आकाशामध्ये भरारी घेणार आहेत आणि आपले जे नवरे आहेत, पतिदेव आहेत, ते देखील त्यांच्या त्यांच्या कामामध्ये व्यस्त असतात. मग अशा वेळेस आपणच एकटं का पडायचं? तर अशा
छोट्या-छोट्या गोष्टी आपण स्वतःसाठी करायला पाहिजेत आणि या छोट्या-छोट्या गोष्टी करून स्वतःला वेळ देता येतो आणि आपलं जे डोकं आहे ना, त्याच्यामध्ये असंख्य विचार चालू असतात डोक्यामध्ये आणि म्हणून जर आपण वेगवेगळ्या विचारामध्ये स्वतःला गुंतवून ठेवलं आवडीच्या गोष्टीमध्ये, छंदांमध्ये, तर आपलं जो वेळ आहे तो छान आनंदात जाईल आणि कंटाळा येणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं एकटेपणा जाणवणार नाही. तर आता इथे मी काय केलं सगळं आवरून झालं होतं आणि आता इथे किचन पुसून घेते म्हणजे पूर्ण घरच माझं पुसायचं बाकी होतं. तर इथे मी व्यवस्थित पुसून घेते म्हणजेच माझं सगळं आजचं जे काम आहे दिवसभराचं तर ते पूर्ण होईल. तर आज मी सकाळी किती वाजता उठले होते? तर आज मी सकाळी ना जवळपास 6:30 उठले होते. रोज 4:15 उठते. तर आज 6:30 उठले आणि त्यामुळे थोडासा मला माझ्या कामाला उशीर झाला. तर तो का झाला? कारण की सुट्टीचा दिवस आहे आणि क्लासला देखील सुट्टी होती. तर असो, सगळं काही व्यवस्थित झालं. झेंडावंदन करून आले आणि मुलांचे कार्यक्रम पाहिले. मुलं देखील खुश होतात पॅरेंट्सला बघून आपल्या शाळेमध्ये आल्यानंतर आणि आपल्या देखील गोष्टी काही बालपणाच्या असतात त्या पुन्हा उजाळल्या जातात. तर इथे मी आता सगळं पुसून घेते आणि व्यवस्थित क्लीन करून झाल्यानंतर मी जेवणार आहे आणि मस्तपैकी छान शांत अशी झोप काढणार आहे. तर आजचा दिवस खूपच छान आणि आनंदात गेला. तुम्हा सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आजच्या व्लॉगमध्ये इतकंच. भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग व्लॉगसहित. तोपर्यंत बाय बाय.